नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून साकारलेली अस्तित्व या कादंबरीचा 8व्या भागाचं वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कादंबरी वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 8. रुपिंदर ही भटिंड्या जवळच्या एका खेड्यातली मुलगी, देखणी पण गरिबीत वाढलेली. आपल्या मोठ्या भावाकडे लहानाची मोठी झाली. अंगाने धष्टपुष्ट, शेतकामात फारच हुशार. दोघींची कामे एकटी करायची. रुपिंदर त्या खेड्यातली सगळ्यांची लाडकी. कुणाचे घरचे कार्यक्रम तिच्याशिवाय होत नसत. ती घरातली सगळी कामे करीत असे. वहिनीला तिने कधीच दुखविले नव्हते, पण गरिबीने गांजलेल्या भावाला ती जड वाटू लागली होती. तिची वहिनी सारखे म्हणायची, हिचं लग्न करून दिलं म्हणजे आम्ही सुटलो. काही दिवसांनी वहिनीच्या भावाने एक स्थळ आणले. पंजाब पासून दूरवर असलेल्या महाराष्ट्रातल्या जालन्यात राहणाऱ्या सरदारजींचे घराणे होते. संपन्न असा पंजाब प्रांत सोडून अनोळखी अशा जालन्यात जाण्याची रुपिंदरची मानसिक तयारी नव्हती. पण हिचे ऐकणार कोण? गोठ्यातल्या म्हशीजवळ उभा राहून तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आतून ती खूपच दुखावली गेली. वहिनीचा भाऊ म्हणाला, रुपिंदर, तू फार भाग्यवान आहेस. या स्थळाकडून होकार आला तर तुला परदेशी जाण्याची संधी मिळेल. त्याच्या बोलण्याचा तिला अर्थच कळला नाही. सुरिंदर जालन्याहून आला. त्याने तिला पाहिले आणि होकार दिला. तेव्हा रुपिंदर अवघी 17 वर्षाची होती. लग्न झाले. जालन्यातल्या एका एजंटाने सुरिंदरला गाठले. कॅनडा, अमेरिका यांसारख्या देशात शेतमजुरांना पाठवण्याचे त्याने कंत्राट घेतले होते. त्याने सुरिंदरच्या मनात कॅनडाला जाण्याचे भरवले. म्हणून तर त्याने रुपिंदरशी लग्न केले. त्या एजंटाने नवरा बायकोच्या डोक्यात कॅनडा, अमेरिकाबद्दल खूप काही भरवले. तिथे राहून श्रीमंत होण्याची स्वप्नेही त्याने त्यांच्या मनात उभी केली. परविंदरनेही असेच सांगितले होते. लग्न झाल्यावर 6 महिन्यात ते दोघे कॅनडा आणि कॅलिफोर्नियाच्या प्रवासाला निघाली. ती दोघे तिथे खूप राबली. शीख लोकांच्या वसाहतीतच ती दोघे राहत असल्यामुळे त्यांना विशेष त्रास झाला नाही. पण त्यामुळे सुरिंदर खेडवळच राहिला. त्याला इतरांची भाषा शिकणे जमलेच नाही. ती दोघे कॅलिफोर्नियाच्या सॅक्रेमेंटमध्ये राहू लागली. 7 वर्ष ती भारतात आलीच नाहीत. त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. सुरिंदरने तिथेच एक मोठे शेत विकत घेतले. अधूनमधून जालन्याला पैसे पाठवित होता. त्याने अमेरिकेचे नागरिकत्वही स्वीकारले होते. सुरिंदर आनंदात होता. शेतातच बांधलेल्या छोट्याशा टुमदार घरात ती दोघेच राहत होती. त्यांनी शेतातल्या कामासाठी 2 नोकर माणसेही ठेवली होती आणि हळूहळू त्यांचा शिखांबरोबरचा संपर्क कमी होत गेला. सामान्यपणे अमेरिकेत काळे किंवा गोरे मजुरीचे काम करीत नाहीत. अशा कामांसाठी रेड इंडियन्स उपलब्ध असतात. निळ्या डोळ्यांची ती माणसे फार सज्जन असतात, पण इतर माणसांपेक्षा फार चतुर असतात. सुरिंदरला आपल्या शेतात काम करण्यासाठी एक जोडपे मिळाले. शंटो बिघाट आणि नेनी बिघाट. या जोडप्याला 6 वर्षाचा एक मुलगा होता. त्याचे नाव रॉबी बिघाट. बदलत्या परिस्थितीशी रुपिंदरने लवकरच जमवून घेतले. ती कधीच एकटी राहिलेली नव्हती. आता तर तिला माणसे हवी तसे वाटू लागले होते. अलीकडे तर तिला आपल्यालाही मुले असती तर किती बरे झाले असते असे वाटू लागले होते. लग्नाला 7 वर्ष होऊन गेली होती. आपण वांस तर नाही ना अशी तिला भीती वाटू लागली होती. सुरिंदरचे जगच वेगळे होते. रुपिंदर जे राबायची त्याचा सगळा पैसा नवऱ्याकडे द्यायची. तिला नुसते राबणे एवढेच माहीत होते. मूल झाले तर तिला काम करता येणार नाही, म्हणून सुरिंदरने रुपिंदरला मातृसुखापासून वंचित ठेवले होते. 2-3 वर्ष पीक भरपूर आले की मग जालन्यातल्या आपल्या नातेवाईकांना तिथे बोलावून घ्यायचे आणि सगळ्यांनी मिळून शेतात राबायचे. मग पैशाचा पाऊस पडेल. आणखी 5-6 शेते विकत घेता येतील अशी स्वप्ने पाहत सुरिंदर खुश होता. या अंदाजानेच सुरिंदरने शेतात कोबीची लागवड केली. पीकही भरपूर आले. त्या पैशातून त्याने ट्रॅक्टर, 2 कार, एक जीप विकत घेतली. अमेरिकेत हप्त्या हप्त्याने काहीही विकत घेण्याची सोय होती. त्याने पुढच्या खेपेला कॉलीफ्लावर लावला. अमेरिकेत तर याला फारच मागणी असते. त्याने त्याच्यासाठीची गिराईके आधीच शोधून ठेवली होती. रुपिंदरीही आता आनंदात होती. तिला दिवस गेले होते. नेनीलाही दिवस गेले होते.
पण या दोघींच्या मातृत्वात 1 महिन्याचे अंतर होते. रुपिंदर मजुरांच्या बरोबर मोकळेपणाने गप्पा मारायची. ते सुरिंदरला अजिबात आवडत नव्हते, पण एकाकी वाटत असल्यामुळे तिला हल्ली नेनीची संगत हवी हवीशी वाटू लागली. नेनी ही खूप चांगली बाई. तिलाही तिच्या नात्यातले कुणीच नव्हते, त्यात रुपिंदरचे पहिले बाळंतपण. त्यामुळे त्या दोघी एकमेकींना धीर देत राहत होत्या. पोटात दुखू लागले तेव्हा घरापासून जवळच असलेल्या रुझवेल्ट वेलफेअर हॉस्पिटलमध्ये रुपिंदर दाखल झाली. नेनी तिच्याबरोबर येऊन राहिली. कीटकनाशकांचा फवारा मारण्यासाठी सुरिंदर आपल्या शेतात निघून गेला. प्रसूतीच्या वेळी नेनी रुपिंदर जवळच होती. डिसेंबरच्या 31 तारखेला कडाक्याच्या थंडीत रुपिंदरने मुलाला जन्म दिला खरा, पण ते मूल मृत जन्मले. रुपिंदरला फार वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेनी आलीच नाही. अख्ख्या अमेरिकेत नववर्षाचा पहिला दिवस धूमधडाक्यात साजरा केला जातो. रुपिंदर मनातून फार दुःखी झाली होती. मैत्रीण नव्हती आणि नातेवाईकही जवळ नव्हते. कुणीही आले नाही, तशी ती फारच दुःखी झाली. थोड्या वेळाने सुरिंदर आला. त्याच्याकडून कळले की नेनीचीही प्रसूती झाली होती. तिला मुलगा झाला होता, पण तो अपुऱ्या दिवसांचा जन्मला होता. रुपिंदरला वाटले, परमेश्वराने आपल्याला प्रसाद दिला नाही, पण नेनीला तरी दिला. हे बरे झाले. संबंध रात्र त्या बाळाने रडून काढली. रुपिंदरला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी आपल्या बाळाला बघण्यासाठी शंटू आला, पण त्याचा चेहरा पडलेला होता. तो रुपिंदरला भेटायला आला होता. मुलाला दूध पाहिजे. या खेपेला का कुणास ठाऊक दूधच आले नाही. बियर पाजवली की दूध येतं म्हणे. तिला भरपूर बियर पाजवली, पण दूध आलं नाही. आजूबाजूची सगळी माणसं बाळाच्या रडण्यानं चिडली आहेत. शंटोचे बोलणे ऐकून पुढारलेल्या देशातल्या लोकांच्या ठिकाणी सहनशीलता कमीच असते की काय कोण जाणे, असे रुपिंदरला वाटले. रुपिंदरला तर दूध भरपूर येत होते. छाती सुजत होती. थोडा तापही आला होता. नर्सला तिने विचारले तर ती म्हणाली होती, ही गोळी घ्या आणि छातीला पट्टी बांधून घ्या. 2 दिवसात दूध आटून जाईल. आणि ती निघून गेली. रुपिंदर कुशीवर वळली. छाती जड झाली होती. तिला आपल्या खेड्यातली आठवण झाली. ज्या आईला दूध येत नसे त्या आईची मुले गाईच्या किंवा म्हशीच्या आचळांना लुचायची. नाही तर ज्या आयांना दूध येत होते अशा आया अगदी वात्सल्याने इतरांच्या मुलांना दूध पाजायच्या. रुपिंदरच्या आईनेही असे केले होते ते तिच्या लक्षात आले होते. परमेश्वराने मूल तर दिले नाही, निदान त्याने दिलेले दूध तरी आटू द्यायला नको. आपण नेनीच्या बाळाला दूध पाजले तर? रुपिंदरच्या मनात विचार येऊन गेला. तिच्या डोक्यात सारखा तोच विचार घोळत होता. सुरिंदर तिला भेटायला आला तेव्हा तिने त्याला हा विचार बोलून दाखवला. सुरिंदर म्हणाला, ते नोकर आहेत, शिवाय हा आपला देश नाही. ते कुठले आहेत कोण जाणे. तू दूध पाजवू नकोस. अमेरिकेतल्या नर्सने तर अगदी विचित्र इच्छा असे म्हणून तिची हेटाळणी केली होती. रुपिंदरला राहावले नाही. सुरिंदर नसताना ती त्या बाळाला मांडीवर घेऊन अगदी आनंदानं त्याला भरपूर दूध पाजायची. जसे मूल दूध पित होते तसे दूध जोरात येत होते. तिने आपल्या मुलाला प्रेम दिले, वात्सल्य दिले. त्या मुलाला छातीशी घेऊन ती स्वतःच्या नकळतपणे आपल्या भाषेत त्या बाळाला मुन्ना म्हणून हाक मारू लागली. रुपिंदरच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर तिच्या अश्रूंनी धार धरली. दुसऱ्याच्या बाळाला आपले समजून दूध पाजवले होते तिने. मुन्ना, मी तुला जन्म दिला नाही, पोटात 9 महिने वाढवलं नाही, पण मी तुला पोटभर दूध पाजले. मुकेश काहीच बोलला नाही. त्याची परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती. आपण भारतीयही नाही. आतापर्यंत स्वतःला भारतीय म्हणवत होतो, आता रेड इंडियन म्हणवून घेत आहोत. याबद्दल त्याला उदास वाटू लागले. त्याच्या जन्माचे मूळ शोधायला जावे तितके ते खोलवर जात होते. त्याच्या जीवनाचे एक एक रहस्य उलगडत जात होते. त्याला वाटत होते आपण सगळंच गमावून बसलो आहोत. आकाशात भराऱ्या मारणाऱ्या पक्ष्यांचे घरटेच उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटले त्याला. आपण अनाथ आहोत. आपण कोण? आपले ठिकाण कोणते? आपण जीवन प्रवासात एखाद्या फुटबॉल सारखे इथे तिथे लाथाडले जात आहोत असे मुकेशला वाटले. त्याला बोलताच येईना. रुपिंदरला त्याचे दुःख कळाले नाही. ती आत गेली. हातात एक ताटली घेऊन आली. मुन्ना, तू लहान असताना तुला परोटा खूप आवडायचा. मी सुमतीला सुद्धा परोटा कसा करायचा ते शिकवलं होतं. अजूनही आवडतो का तुला? मुकेशने होकारार्थी मान हलवली. आपण इथे कसे आलो
त्याच्या मनात पुन्हा प्रश्नांचे थैमान सुरू झाले. रुपिंदर आणि नेनी घरी परतल्या होत्या. घरातली शेतातली कामे नेहमीसारखी सुरू झाली. मुलाला रुपिंदरच्या घरी सोडून ती दोघे कामाला जात होती. सुरिंदरला माहीत न होऊ देता रुपिंदर बाळाला दूध पाजत होती. दूध पिऊन बाळ आनंदात खेळत राहत होते. तो मे महिना होता. कॅलिफोर्नियात वसंत ऋतू सुरू झाला. आकाश स्वच्छ होते. हिंदू कालगणनेप्रमाणे त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती. बाहेर पीठ सांडल्याप्रमाणे चांदणे पडले होते. सुरिंदर खूप दारू पित होता. रुपिंदर त्याच्या पिण्याला कंटाळली होती. कुठेही जाण्यासारखी परिस्थिती नव्हती. गेल्या 8 वर्षात ती भारतात आली नव्हती. तिला आपल्या गावातल्या जुन्या आठवणी येऊ लागल्या. मोहरीच्या पिवळ्या रंगांच्या फुलांनी बहरलेली शेते, बाजूने असलेल्या आंब्यांच्या झाडांच्या रांगा, कालव्यातून झुळझुळत वाहणारे पाणी, स्वयंपाकघरासमोरच्या अंगणात सारखे चालणारे खेड्यातल्या मुलींचे वेगवेगळे खेळ, त्यांची गाणी वगैरे. त्यांच्याबरोबर खेळताना ती सगळ्यांच्या पुढे पुढे असे. नुकतीच मिसरूड फुटलेली मुले तिच्याकडे चोरट्या नजरांनी बघायची. ते मुक्तपणाने बागडण्याचे दिवस तिला आठवत होते. तिच्या लहानपणीच्या मैत्रिणी तिला आठवत होत्या. तिच्या मनात आठवणींचे पक्षी विहरत होते. तेवढ्यात बिगाट कुटुंब आले. शेजारच्या खेड्यात त्यांचे लोकनृत्य होते. त्यांनी अंगावर वेगवेगळी आभूषणे चढवलेली होती. त्यांच्या मुलाने लाल निळ्या रंगाचे कपडे घातले होते, पण त्या बाळाला मात्र साधेच कपडे घातलेले होते. रुपिंदर, तुम्हीही येऊ शकता हा, बिगाटने तिला सांगितले. पण सुरिंदरने परवानगी दिली नाही. त्या रेड इंडियन लोकांबरोबर त्यांचे कधीच जमले नाही. शिवाय आता त्याच्या हातात पैसा खेळत होता. त्यांच्याबरोबर सुरिंदर रुपिंदर सारखा मोकळेपणाने वागत नव्हता. आम्हाला तुमची जुनी कार देता? रात्री जाऊन सकाळी येतो. आज एक दिवस द्या ना, बिगाटने विचारले. सुरिंदर एरवी तयार झाला नसता, पण दारूच्या नशेत त्याने गाडी देण्याचे कबूल केले आणि गाडीची किल्ली दिली. ते सगळे निघून गेले. रुपिंदरला रडू कोसळले. तिला आपण एकाकी आहोत असे वाटू लागले. मध्यरात्री पोलीस ठाण्यातून फोन आला. त्यांच्या कारला अपघात झाला होता. ही बातमी ऐकताच सुरेंदरची नशा उतरली. अर्वाच्य शिव्या देत तो पोलीस ठाण्यात आला. त्या रात्री घरात एकटीनेच राहण्याच्या भीतीने आणि बिगाट कुटुंबियांनाही भेटल्यासारखे होईल म्हणून रुपिंदरही त्याच्याबरोबर निघाली. रस्त्यातून जाताना अपघात झाला होता. कारचा चुराडा झाला होता. शंटो रस्त्यातच मेला होता. नेनी सुद्धा शेवटचे क्षण मोजत होती. आश्चर्याची गोष्ट ही की त्या बाळाला काहीही झाले नव्हते. नेनीने रुपिंदरचा हात हातात घेतला आणि ती काहीतरी पुटपुटली. झोपलेल्या बाळाकडे बोट दाखवीत ती पुन्हा पुन्हा काहीतरी सांगत होती. भाषा कुठलीही असली म्हणून काय झाले? मरणाच्या दारात असलेली आई आपल्या बाळाबद्दल काय सांगत होती ते रुपिंदरला समजले. तिने तिचा हात हातात घेऊन ठीक आहे असे आश्वासन दिल्यासारखी मान हलवली. थोड्याच वेळात नेनीने प्राण सोडले. त्यांचा 6 वर्षाचा मुलगा खूप शोधाशोध करूनही सापडला नाही. सुरिंदरला न विचारताच नेनीने रुपिंदरकडून आश्वासन घेतले होते. कारण मृत्यूची छाया पसरलेली असताना त्या आईला तो एकमेव आधार होता. सुरिंदर पोलिसांच्या बरोबर इन्शुरन्स बद्दल काहीतरी बोलत होता. रुपिंदर पोलिसांना म्हणाली, तुम्ही यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधा. तोपर्यंत मी या बाळाला ठेवून घेते. आमचा पत्ता आणि फोन घ्या. तिने आपला पत्ता सांगितला. पोलिसांच्या भीतीने सुरिंदर काहीच बोलला नाही. मुन्ना रुपिंदरच्या घरी आला तो असा. पुढच्या 6 महिन्यात नेनीचे कुठलेच नातेवाईक आले नाहीत की त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. पोलिसांनीच त्या बिगाट दाम्पत्याचा अंत्यसंस्कार केला. त्यांचा 6 वर्षाचा मुलगा रॉबी शेवटपर्यंत मिळाला नाही. त्या मुन्नाचे काय करायचे असा त्यांना प्रश्न पडला. मुन्ना सुरिंदरच्या घरात त्यांच्या मुलाप्रमाणे वाढत होता. रुपिंदरनेही स्वतःच्या मुलासारखाच त्याचा सांभाळ केला होता. पण सुरिंदर मात्र अधूनमधून तक्रार करीत होता. हे असं अजून किती दिवस चालायचं? त्याने रुपिंदरला विचारले. रुपिंदर म्हणाली, बघूया, त्याचे नातेवाईक आले, ओळख पटली तर देऊया. परमेश्वराने आम्हाला मूल दिलं नाही. हे मूल जेवढे दिवस राहतं तेवढे दिवस राहू दे. पिकं कापणीला आली. सुरिंदर त्या कामात गुंतून गेला. दुर्दैवाने त्या वर्षी म्हणावा तसा फायदा झाला नाही. त्याचे कर्ज वाढत गेले. पुढच्या खेपेला सुरिंदरने कोलंबियाच्या मजुराला कामावर ठेवले होते. पण आधीच्या मजुरासारखे त्याच्याशी जमले नाही. सगळ्यांना वाटायचे
की मुन्ना हा सुरिंदरचाच मुलगा आहे. त्याचा चेहराही भारतीयांच्यासारखा दिसत होता. काही दिवसांनी पोलीस आले आणि म्हणाले, तुम्ही या मुलाला दत्तक तरी घ्या, नाहीतर आश्रमात तरी ठेवा. त्या मुलाला आश्रमात ठेवायला सुरिंदर एका पायावर तयार झाला. रुपिंदर अनाथ आश्रम बघून येण्यासाठी म्हणून निघाली. मोठ्या अंगणात वेगवेगळ्या वयाची मुले खेळत होती. त्या मुलांना सांभाळण्यासाठी फक्त दोघीच आया होत्या. शिवाय रात्रपाळीत काम करीत होत्या. तिथले सगळे काही चांगले होते, पण त्या मुलांना प्रेम मिळत नव्हते. मुन्नाला अनाथ आश्रमात सोडून यायला रुपिंदरचे मन तयारच होत नव्हते. अशा ठिकाणी वाढलेल्या मुलांना घराची कल्पनाच नसते. आई वडिलांचे प्रेम कसे असते हेही माहीत नसते. रुपिंदरने तिथल्या वॉर्डनला विचारले, इथे मोठी झालेली मुले पुढे काय करतात? आम्ही त्यांना त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत ठेवून घेतो. पुढचे त्यांचे त्यांनी बघायचे. गरिबी असली तरी हरकत नाही, पण मुले आईच्या पदराखालीच वाढली पाहिजेत. मुन्नाला इथे ठेवले तर त्याचे काय होईल कोण जाणे. त्याच्या ठिकाणी कणखरपणा, विश्वास या गोष्टी येतील काय? या देशात कोणत्याही वयात नोकरी मिळू शकते, पण मनाला शांतता नको का? रुपिंदर विचार करीत होती. रुपिंदर घरी परतली आणि तिने आपल्या आयुष्यात पहिल्यांदा स्वतः निर्णय घेतला. सुरिंदरला रुपिंदरच्या या निर्णयाचा राग आला. कुणाच्या तरी रक्ताचा, कुठल्या तरी देशाचा, परक्यांचा हा मुलगा आपल्याला कशाला हवा? अनाथ आश्रमात जाऊन त्याला तिथं सोडून येऊया. मी तुमच्याबरोबर 7-8 वर्ष गाढवासारखी राबले. तुमच्याकडं एकदाही मी एखादा डॉलर सुद्धा मागितला नाही. मला तुम्ही माझी मजुरी दिली असती तरी मला भरपूर पैसा मिळाला असता. पण ही माझी एकच आशा आहे, याला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता मी याचा सांभाळ करेन. मुलांच्या बाबतीत मी दुर्दैवीच ठरले. पुढेही मुलं झाली नाहीत तर हा एक मुलगा तरी असू दे. रुपिंदर सुरिंदरवर रागावली. त्याचा थोडा परिणाम झाला. त्याने रुपिंदरचे सांगणे ऐकले. रुपिंदरने सुरिंदरकडे त्यानंतर दुसरे काहीच मागितले नाही. अशा रीतीने मुन्ना हा त्यांचा मुलगा झाला. रुपिंदरने पोलिसांना मुन्नाच्या भावाचे वर्णन करून सांगितले होते. यदा कदाचित तो त्यांना मिळालाच तर त्याचा भाऊ दत्तक केल्याचे त्याला कळावे. एक ना एक दिवस हे भाऊ एकमेकांना भेटतील अशी वेडी आशा रुपिंदरला होती. त्याच्या डाव्या गालावर काळा तीळ असल्याचे आणि त्या दिवशी त्याने घातलेल्या कपड्यांचे वर्णन तिने पोलिसांना दिले होते, पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही. मुन्ना आता 9 महिन्यांचा झाला होता. तो हळूहळू चालू लागला होता, परंतु आता सुरिंदरच्या पाठीमागे त्याचे दुर्दैव हात धुवून लागले. त्या वर्षीचे सगळे पीक नष्ट झाले. कितीही श्रम घेतले तरी पीक आलेच नाही. उभ्या पिकाला कीड लागली होती. सुरिंदर घाबरला. पिकाच्या भरवशावर त्याने भरपूर कर्ज करून ठेवले होते. आता सगळे पीकच नष्ट झाले होते. कर्ज गळ्याशी आले आणि सुरिंदरचे दिवाळे निघाले. घरात असलेले सगळे सामान त्याचे पैसे हप्त्याने देण्याच्या बोलीवर घेतले होते. सगळे काही ठीक असेल तर अमेरिका हा देश एखाद्या सुंदर स्वप्नासारखा वाटतो, पण एखाद्यावर असे दुर्धर प्रसंग आले म्हणजे पत्त्याच्या डावाप्रमाणे सगळी स्वप्ने उद्ध्वस्त होतात. घर, शेती सगळे विकून सुरिंदरने आपले कर्ज फेडले. आपण परत भारतात यावे असे वाटू लागले. रुपिंदरला सुद्धा तिथल्या एकाकीपणाचा उबग आला होता. तिच्या मनात सुद्धा भारतात परतण्याची इच्छा होती. 8 वर्षापूर्वी हे जोडपे अमेरिकेत जसे आले होते तसेच रिकाम्या हाताने ते भारतात परतले. त्यांच्या परिस्थितीत एकच बदल झाला होता, तो म्हणजे आता त्यांच्याबरोबर मुन्ना होता. रुपिंदरने आपल्या नवऱ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. रुपिंदरला दिवस गेले होते. त्या गोष्टीला 2 महिने झाले तरी तिने ही गोष्ट सुरिंदरला सांगितलेली नव्हती, कारण तो मुन्नाला अनाथाश्रमात सोडून येईल अशी तिला भीती वाटत होती. भारतात परतल्यावर रुपिंदरचे स्वागत झाले, पण त्यात कौतुक नव्हते, आनंद नव्हता. रिकाम्या हाताने परतल्यावर कोण कौतुक करणार? सुरिंदरची आई तर फार निराश झाली. ते सगळे जण अमेरिकेला जाण्याची स्वप्न पाहत होते. नेहमी त्याच विचारात असायचे आणि अचानकपणे त्यांचे स्वप्न असे चक्काचूर झाले. त्यांचा राग ते आता छोट्या मुन्नावर काढू लागले. उजव्या पायावर काळा तीळ असला की तो वाईट पायगुणाचा असा त्यांच्यात समज होता. याच मुलामुळे त्यांच्यावर अशी वाईट वेळ आली. तो अपशकुनी आहे, तो आपल्या रक्ताचा नाही की आपल्या देशाचा नाही असे सांगून त्याने सुरिंदरच्या डोक्यात मुन्नाबद्दल विष भिनवले. सून गरोदर असल्याचे सासूला कळले. आपलाच नातू जन्माला येत असताना दुसऱ्यांचा मुलगा कशाला
असा विचार त्या सासूने केला. तिच्या अशा वागण्यामुळे रुपिंदरला खूप त्रास होऊ लागला. त्या मुलावर घरची सगळी माणसे खेकसायची. ते बघून तिला आपण या मुलाला अमेरिकेतच सोडून आलो असतो तर खूप बरे झाले असते असे वाटू लागले. थोड्या दिवसांनी तिला मुलगा झाला, पण म्हणून काही तिच्या मुन्नावरचे प्रेम कमी झाले नाही. मुन्ना माझ्या भाग्याचा मुलगा आहे, त्यांच्यामुळंच मला या खेपेला मुलगा झाला असे ती सगळ्यांना सांगत होती. घरातली सगळी माणसे मुन्नाबरोबर वाईट वागत होती. रुपिंदरचा मुलगा किशन त्याच्यावर प्रेम करायचे आणि मुन्नाचा तिरस्कार करायचे असे चालले होते. मुन्नाच्या साध्या उठण्या बसण्यातही त्यांच्या चुका दिसू लागल्या. त्याने जेवण केले तरी ते नुकसानीचे वाटू लागले. तो घराचे नुकसान करायलाच आला आहे असे काही बाई म्हणू लागले. मुन्ना हा कायद्यानुसार दत्तक मुलगा असल्याने पुढे मागे त्यालाही संपत्तीचा वाटा द्यावा लागणार या विचाराने घरातली माणसे त्रस्त झाली. अशा वातावरणात मुन्ना कसा वाढेल? त्याला कोण शिकवणार? पैसा कोण देणार? मुन्नाला मजुरीच्या कामाला लावतील की काय या भीतीने रुपिंदर शहारली. मुन्ना घराबाहेर पडायला सुद्धा घाबरू लागला. दुसऱ्यांशी बोलायला लाजू लागला. त्याच दरम्यानच्या काळात रुपिंदरला सुमती भेटली. सुमती आणि कृष्णराव हे जोडपे रुपिंदरला खूप आवडले. त्यांच्यात मैत्री वाढली आणि सुमतीच्या बोलण्यातून तिला यापुढे मुले होणार नसल्याचेही तिला कळले. सुमतीला मुन्ना खूप आवडला हे बघून तिच्या डोक्यात विचार येऊन गेला. हा मुलगा आपल्या घरात राहिला तर आज ना उद्या त्याला कुठेतरी मजुरी करावी लागणार, नाहीतर तो वाईट संगतीला लागणार. त्यापेक्षा सुमती सारख्यांच्या घरात वाढला तर त्याच्यावर चांगले संस्कार होतील. आपल्या घरात राहिला तर सासू सासरा नवरा यांच्या त्रासाला कंटाळून हा मुलगा पळूनही जाईल. तेवढ्यात जालंधर मधल्या अनाथ आश्रमाबद्दल कळले. रुपिंदरने अंतःकरणावर दगड ठेवला आणि तिने मुन्नाला सुमतीकडेच देण्याचे ठरविले. पण एक गोष्ट तिने सुमतीपासून लपवून ठेवली होती, ती म्हणजे तो मूळचा रेड इंडियन आहेही. सुमतीने बाहेरचे जग बघितलेले नव्हते, त्यामुळे हा पंजाबी आहे असे सांगितले की तिचा विश्वास बसेल असे तिला वाटले. रेड इंडियन म्हटल्यावर ती नकार देईल या भीतीने तिने सुमतीपासून लपवून ठेवले होते. पण ते रहस्य आज उलगडले. रुपिंदरने सगळे सांगून संपवले. ती मनाने 25 वर्ष मागे गेली होती. मुकेश तसाच बसून होता. तुमचा दुसरा मुलगा कुठं आहे? बाळा, तो परसात म्हशी धुत आहे. तूही माझ्या बरोबर असतास तर आणखी एक म्हैस धुत राहिला असतास. तो असा का झाला? आमच्या घरात शिक्षणाचे संस्कार नव्हते, तसं वातावरणच नव्हतं. रोज भांडणं व्हायची. किशनला शिक्षणाची आवड नव्हती. शेती डेअरी यातच त्याचं सगळं लक्ष. सगळं कर्ज फिटल्यावर शेती गुरं घेणं शक्य नव्हतं. आता त्याला मुलगी कोण देईल? मुन्ना, तुझं लग्न झालं का रे? झालंय ना. माझ्या बायकोचं नाव वासंती. सुमतीनं फार मोठं काम केलं बाबा. सुमती कशी आहे रे? ठीक आहे. पण हरप्रीत कसा आहे? अमृतसरचा हरप्रीत खूप चांगला मुलगा. त्याच्या आईनंच हे काम देववलं. या घरची माणसं पण चांगली आहेत. मला जास्त काम लावत नाहीत. फक्त स्वयंपाक तेवढाच करायचा असतो. बेटा, मला फुकटचे पैसे नकोत. या वयात जेवढं शक्य आहे तेवढं करते. हिचं सांगणं अगदी बरोबर आहे, मुकेश म्हणाला. बेटा, हे सत्य तू कुणापुढेही सांगू नकोस. अगदी किशनला सुद्धा. मी तुला प्रेमानं सांभाळलं, पण तुझ्याकडून काही फायदा मिळावा म्हणून नव्हे रे. आताचे दिवस वेगळे आहेत. तुझी कहाणी ऐकताच माझ्यासाठी लोक तुझ्याकडे पैसे मागतील, रुपिंदर म्हणाली. आपल्या अत्यंत गरीब परिस्थितीतही रुपिंदरने मुकेशला पैसे विचारले नाहीत. शिवाय युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या. त्यांचे बोलणे संपत आले. बराच वेळ झाला होता. मी अमृतसरला जातो. उद्या सकाळी तू आणि किशन बस स्टँडवर माझी वाट बघा. हरप्रीतच्या आईला पण तुम्हाला भेटायचंय म्हणे. मी येतो आता. रुपिंदर मुकेशला पोहोचवण्यासाठी फाटकापर्यंत आली. ती म्हणाली, उद्या नक्की ये हा. टॅक्सी बाहेर थांबली होती. मुकेशने दुपारचे जेवण केले नव्हते. रुपिंदरनेही स्वयंपाक केला नव्हता. म्हशीला आंघोळ घालून किशन शेताकडे गेला होता. आपली आई एका अनोळखी माणसाबरोबर बोलत असल्याचे त्याने पाहिलेच नव्हते. मुन्नाने टॅक्सीवाल्याला निघण्याची खून केली. मुन्ना काहीही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हता. टॅक्सी अमृतसरच्या वाटेने निघाली. मुन्नाच्या मनात काय चालले होते ते टॅक्सीवाल्याला कसे समजणार? साहेब, कुठल्या तरी ढाब्याजवळ टॅक्सी थांबवायची का? विचारात गढून गेलेला मुकेश भानावर आला. चालेल,
रणरणत्या उन्हात रस्त्याच्या बाजूने टॅक्सी थांबली. मुकेशने आपल्याला जेवण नको असल्याची खूण केली. तो दिडमूड झाला होता. आधी त्यांचे घराणे, नंतर पळून गेलेला त्याचा मोठा भाऊ, आपल्याला दूध पाजवणारी ती म्हातारी रुपिंदर, हा व्यूह त्याला काही केल्या भेदता येईना. त्याच्या डोळ्यांसमोर रोड हातापायांची, पिकलेल्या पांढऱ्या शुभ्र केसांची रुपिंदर दिसत होती. आपल्याला दूध पाजवून जिने मुन्ना हे नाव ठेवले ती महामाता होय. तिच्या म्हातारपणात तरी तिला सुख मिळाले पाहिजे. तिच्यासाठी एक घर, भावासाठी एक शेत, 5-6 म्हशी घेऊन दिल्यावर तिचे म्हातारपण सुखा समाधानात जाईल. श्रीमंत रावसाहेबांचे आपण श्रीमंत चिरंजीव होतो. आपण आईला काय वाटेल ते देऊ शकलो असतो. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आपल्या पगारातून जी काही शिल्लक राहिली असेल त्यातून द्यायला हवे. वासंतीलाही विचारले पाहिजे. तिला काय आणि कसे विचारायचे? तुझा नवरा रेड इंडियन आहे, ज्याला तिने सांभाळले ती पंजाबी, जिने पालन पोषण केले ती कर्नाटकातल्या ब्राह्मण कुटुंबातली आहे, आणि आता जिने आपल्याला सांभाळले त्या बाईला आधार द्यायला हवा. हे सांगितले तर वासंतीला काय वाटेल? हे सगळे सहन करण्याची तिच्या ठिकाणी ताकद असेल का? आणि तसे स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य आपल्यात आहे का? पण त्या आईचे ऋण फेडल्याशिवाय जगता येणे अशक्यच आहे. कृष्णराव आपल्याला सांगायचे, मुन्ना, कृतज्ञता ही सगळ्यात मोठी चीज आहे आणि ती फारच थोड्या माणसात असते. आणि ते वागलेही तसेच. आपण त्याचा सांभाळलेला मुलगा आहोत ना? मुकेश आपल्याच विचारात होता. अमृतसरला पोहोचल्यावर पहिल्यांदा त्याने वासंतीला फोन लावला. काय हो, तुमच्याकडून काहीच बातमी नाही. मी अमृतसरमध्ये आहे. मला वाटलं गंगा आणण्यासाठी तुम्ही हरिद्वारला गेलात. वासंती, तू ताबडतोब हरप्रीतच्या पत्त्यावर टेलिग्रामने ट्रान्सफर 6000 पाउंड पाठवून दे. हा हरप्रीत कौन? ते सगळं मी आल्यावर सांगेन. आधी तू त्याचा पत्ता लिहून घे. काय हो, अमृतसरमध्ये जागा वगैरे घेत आहात की काय? नाही ग, एकाला द्यायचे होते, ते राहून गेले होते. लगेच पाठव. या खेपेची तुमची इंडिया ट्रिप वेगळीच वाटते. सगळंच असंबंध बोलता आहात. तसं काही नाही, मी लंडनला आल्यावर सगळं सांगेन. मुकेशने फोन ठेवला आणि दिल्लीतल्या कारकुनाला फोन लावला. त्या रात्री मुकेशला झोप लागली नाही. कुठून आलो, कुठं चाललो आहोत? ही आम्हा, वासंती, तिथं मृत्युमुखी पडलेली आपली आई, सगळेच विचित्र. मुकेश पडल्या पडल्या विचार करीत होता. दुसऱ्या दिवशी मुकेश गुरुप्रीत सिंगच्या घरी गेला. हे माझं कार्ड. मी आता पुन्हा 3 महिन्यांनी येईल. यायच्या आधी पत्र लिहून फोन करून येतो, नाहीतर माझ्या सहकाऱ्यांना पाठवून देतो. एक कार्यक्रम करायचा आहे. एवढे सांगून तो बस स्टँडवर आला. रुपिंदर आणि किशन दोघे त्याची वाट पाहत होते. मुकेशला बघताच किशनने सलाम साब म्हटले. रुपिंदर काहीच बोलली नाही. इथं यायला तुम्हाला काही त्रास झाला काय? सगळ्यांची मर्जी सांभाळणं फार कठीण असतं, पण दुसरा इलाज नाही. तिने काहीतरी आठवल्यासारखे विचारले. बेटा, सुमती बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुझा वाढदिवस साजरा करून दानधर्म करते काय? मी तिला सांगितलं होतं. तो गुरुकृपेचा मुलगा आहे. होय, दानधर्म करते ना. बेटा, सोनसाखळी अजूनही आहे. किशनला दिसणार नाही अशा रीतीने मुकेशने गळ्यातली सोनसाखळी तिला दाखवली. रुपिंदर समाधानाने हसली. ते सगळेजण हरप्रीतच्या घरी आले तेव्हा दिल्लीतला कारकुनही तिथे आला होता. सगळेजण दिवाणखान्यात बसले होते. मुकेश हरप्रीतला म्हणाला, हरप्रीत, तू शीख आहेस. वाहे गुरुला साक्ष ठेवून तू मला एक मदत केली पाहिजेस. माझे हे कारकून तुझ्याबरोबर असतील. त्या 6000 पाउंड रकमेतून मांजीसाठी एक छानसं शेत, 2 म्हशी आणि एक घर विकत घे. तू याच गावचा आहेस. तुला सगळी माहिती असेलच. पैसे कमी पडले तर माझ्या पत्त्यावर कळव. हे माझं कार्ड. रुपिंदर घाबरून म्हणाली, मुन्ना, हे सगळं काय चाललंय? मला काहीही नको. सुमती काय म्हणेल? मांजी, तुम्ही गप्प बसा, मुकेश म्हणाला. हरप्रीतला आश्चर्य वाटत होते, पण त्याने काहीही विचारले नाही. ही माझ्या आईची इच्छा आहे. तुम्ही सगळे मिळून किशन बरोबर बसून विचार करा. मुकेशचे बोलणे ऐकून हरप्रीत, कारकून आणि किशन सिंग हे सगळे गोंधळले. 4.25 लाख रुपये म्हणजे ही रक्कम लहान नव्हती. तेही एका अनोळखी गृहस्थाकडून यावेत म्हणजे. मागची ओळख पटल्यामुळे आईच्या मैत्रिणीला एवढी मोठी रक्कम द्यायची म्हणजे. हे चालले आहे तरी काय? मुकेश पुढे म्हणाला, माझी अम्मा सुमती आणि रुपिंदर या दोघी मैत्रिणी आहेत.
माझी आई अडचणीत असताना रुपिंदरने माझ्या आईला खूप मदत केली म्हणे. त्यांनी केलेल्या उपकाराची कृतज्ञता लक्षात ठेवून माझ्या आईनं हे पैसे दिलेत. तुम्ही नकार दिलात तर तिला खूप वाईट वाटेल. कारकुनाला सुमतीचा दानशूर स्वभाव माहीत होता. तिने या कारकुनाच्या कुटुंबियांना सुद्धा बऱ्याच वेळा मदत केली होती. कारकुनाला दिल्लीत घर घेण्यासाठी, त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी न मागता सुमतीने पैसे दिले होते. त्यामुळे त्याला ते खरेच वाटले. पण हरप्रीतला हे सगळं नवीन होतं. परवा आपल्या घरी आलेला हा अनोळखी माणूस या म्हातारीला मदत करायची म्हणतो. हा फसवाफसवीचा प्रकार वाटत नाही. शिवाय त्याच्याबरोबर दिल्लीतला कारकून पण आहे. आपल्याकडून मदत झाली तर आपल्या आईलाही आनंद वाटेल. गुरु जे चांगले तेच करतो, हरप्रीत मनातल्या मनात म्हणत होता. हा प्रकार किशनला सुद्धा नवा होता. हा अनोळखी गृहस्थ कोण? आपल्या आईची याची ओळख कशी झाली? आपल्या आईने या साहेबांच्या आईला मदत केली होती म्हणे. आता हे सगळे लोक श्रीमंत झाले आहेत. माणसे चांगली म्हणून मागचे सगळे लक्षात ठेवून आता ते मदतीला धावून आले. असू दे, आईच्या पुण्याईमुळे आपल्याला घर, म्हशी, शेती वगैरे विकत घेता येईल. शेतजमीन गावापासून थोड्या दूर अंतरावर मिळेल. कुठलीही जागा, कसली म्हैस याबाबत सविस्तर चर्चा केली पाहिजे. या पैशाच्या व्यवहारात मुकेश आणि रुपिंदर या दोघांनाही रस नव्हता. ते लक्षात आल्याने कारकुनाने हरप्रीत आणि किशन सिंगला शेजारच्या खोलीत जायला सांगितले. मांजी, आपण दमला असाल, मुकेश बरोबर बोलायचंय वाटतं तुम्हाला, असे म्हणून तो उठला. त्या खोलीत मांजी आणि मुकेश दोघेच होते. गोंधळलेली रुपिंदर आणि मंदस्मित करीत असलेला मुकेश. बेटा, हे काय केलंस? एवढा पैसा सुमतीला विचारलंस का? तुम्ही कसलाही विचार करू नका. मी विचार करूनच हा निर्णय घेतलाय. बेटा, मी तुला सांभाळलं ते याच्यासाठी नव्हे. उद्या तुला आणि मला कुणीतरी काहीतरी म्हटलं तर? रुपिंदर साशंक झाली. मांजी, हे मी कमावलेलं आहे. हे मला कुणीही दिलेलं नाही. तुम्ही नाही म्हणू नका. तुम्ही केलेले उपकार काय कमी आहेत का? मला सांभाळलं, दूध पाजलं, सुरिंदरचा विरोध पत्करूनही तुम्ही मला अनाथाश्रमात पाठवलं नाही. अनाथाश्रमातच पाठवलं असतं तर आज मी अमेरिकेत काय करीत राहिलो असतो कोण जाणे. रुपिंदर आतल्या आत रडत होती. तुम्ही गरोदर असल्याची गोष्ट लपवून ठेवली. अंतःकरणावर दगड ठेवून मला अम्माकडे सोपवलं. हे सगळं कशासाठी? कुणासाठी? फक्त माझ्यासाठी तुम्ही एवढे कष्ट सोसलेत. कितीही संकट आली तरी तुम्ही त्यांना भीक घातली नाही. माझा हात सोडला नाही. तुमच्या म्हातारपणी मी एवढं सुद्धा करू नये काय? मुकेशने रुपिंदरच्या हडकुळ्या पायांवर डोके ठेवले. बेटा, सुरिंदरनं तुला कधीच आपला मुलगा मानलं नाही. पण मी मात्र तुला माझा मुलगाच समजत होते. त्याला तो गुरुच साक्ष आहे. तू एवढ्या कृतज्ञतेनं हे सगळं करतो आहेस, यावरून सुमतीनं तुझ्यावर चांगले संस्कार केलेत हे पटतं. बेटा, वाहे गुरु तुझं रक्षण करो. तिच्या डोळ्यातील अश्रूंनी मुकेश चिंब भिजून गेला. ते आनंदाश्रू होते. अनेक वर्ष दुःख भोगत आलेल्या तिच्या जीवनात गुरुकृपेने सुखाचे दिवस आले होते. पुढच्या खेपेला येताना सुमती, निरू, वासंती या सगळ्यांना घेऊन ये. आकाशाच्या दिशेने हात जोडत रुपिंदरने गुरुला नमस्कार केला. मुकेश दिल्लीला परतला तेव्हा त्याला खूप हलके वाटू लागले. पण त्याच्या मनात थोडी काळजी होती. आपला सख्खा भाऊ असेल का? तो कुठं असेल? त्याला शोधलं पाहिजे. आपली सगळी हकीकत त्याला सांगितली पाहिजे. या एवढ्या जगात आपण दोघेच एकमेकांना आधार देऊ शकू, त्याच्या डोक्यात विचार चालू होते. दुसरीकडे वासंतीला ही सगळी हकीकत सांगितलीच पाहिजे. ती हे सगळे कसे स्वीकारते माहीत नाही. मुकेश बेंगलोरला गेला नाही. त्याने दिल्लीहूनच लंडनला जायचे ठरवले. जाण्याआधी त्याने सुमतीला फोन केला. त्याच्या जीवनातल्या सगळ्याच घटना विचित्र रीतीने घडल्या होत्या. 3च दिवसांपूर्वी तो रुपिंदर आणि सुरिंदर सिंग यांचा मुलगा होता. पंजाबी होता. 20 दिवसांपूर्वी सुमती आणि रावसाहेब यांचा एकुलता एक मुलगा होता. भारतीय होता, श्रीमंत होता. आता तो भारतीयच नव्हता. या मातीतलाच नव्हता. या संस्कृतीतला नव्हता. तो अमेरिकन होता. हे सुमतीला सुद्धा माहीत नव्हते. समजा माहीत असते तर तिने मुन्नाला आपल्या मुलासारखे सांभाळले असते का? मुकेशच्या मनात सारखे विचार चालले होते. बहुतेक तिने तसेच प्रेम केले असते. तिचे प्रेम गंगेसारखे पवित्र, सागरासारखे खोल आणि हिमालयासारखे उंच आहे. हे सगळे फोनमध्ये सांगणे मुकेशला शक्यच नव्हते.
कुठून सुरुवात करायची आणि कुठे थांबायचं याचा विचार करीत काहीच सुचेना. याबद्दल आताच काहीही न सांगितलेले बरे. पुन्हा एकदा भेटून तिला सगळे सांगावे. मुकेश बेंगलोरला न येता दिल्लीहून थेट लंडनला जाणार हे ऐकून सुमतीने वेगळाच अर्थ लावला. मुन्ना, रागावल्यामुळे तू बेंगलोरला येणार नाहीस का? नाही ग अम्मा, मी खरंच रागावलेलो नाही. अमेरिकेत माझं एक तातडीचं काम आहे. मुन्ना, रुपीन तर भेटली होती का रे? कशी आहे रे ती? सुमतीला काय सांगावे? ती माझी आईच नाही म्हणून? आपण या देशाचेच नव्हे म्हणून सांगायचे. फोनवर काहीच सांगू नये. प्रत्यक्ष भेटीतच सांगावे हे चांगले. अम्मा, तुझी आठवण काढली तिनं. नीरू कशी आहे? या गोंधळात नीरूकडे कुणीच लक्ष दिले नव्हते. तिलाही वाईट वाटत होते. मुकेशच्या सहीचे कागद सतीशने घेतले तेव्हा तर तिला मान खाली घालावी लागली होती. नीरूला बरं नाही. तिनं फार त्रास करून घेतलाय. तू तिच्याशी बोलायलाच हवंस. अम्मा, आणखी 3-4 महिन्यांनी येतो. आता चाललोय. तू तुझ्या प्रकृतीची काळजी घे. मुन्ना, चाललोय म्हणू नकोस. जाऊन येतो असं म्हण. अम्माने त्याला हळूच उपदेश केला. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा वाचन, कादंबरी वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.